नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला AFMC म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजबद्दल अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे की अगदी तिथे फीस किती असते. म्हणजे तिथे झिरो फीस अशी असते. मग त्याबद्दल अगदी डिटेल्स मी तुम्हाला बोलणारच आहे. आणि त्याचबरोबर AFMC हे जे कॉलेज आहे तिथे सीट्स किती आहेत, तिथे बॉन्डची फी किती आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी असते आणि करिअर ॲपॉर्च्युनिटीज कशी होते पुढे फ्युचरमध्ये. तर अगदी पूर्णपणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज झिरो फीस याच्याबद्दल मी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर आपण प्रथम मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते की जसं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की भारतामध्ये नंबर 1वरती एम्स आहे, जिपमर आहे आणि त्यानंतर हे थर्ड नंबरवरती हे येणारं कॉलेज जे आहे त्याला आपण आर्म फोर्स मेडिकल कॉलेज असं म्हणून आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पॅरेंट्सलाही माहिती आहे की त्याच्याबद्दलच अगदी तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे काय विद्यार्थी नवीन असतील, यावर्षी 2025मध्ये एक्झाम देऊ इच्छिणारे असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आपलं पुण्यामध्ये आहे त्याच्याबद्दल अगदी पूर्ण डिटेल्स माहिती मिळेल. आणि तिथलं अगदी डिसिप्लिन पूर्णपणे तिथे शिकवले जात असतात. अगदी बॉडी बिझनेस, शारीरिक आणि मानसिक हे सर्व गोष्टी तिथे शिकवल्या जात असतात. आणि जर तिथून जर MBBS कंप्लीट झाले की डायरेक्ट आपल्याला तिथे आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये पण अगदी मेडिकल ऑफिसर म्हणून तिथे जॉबसाठी घेतलं जात असतं. आणि त्यामध्ये स्टार्टिंग जर आपण पाहिलं तर अगदी 60,000पासून तिथे पेमेंट सुरुवात होतं. ते अगदी टाईम टू टाईम 1 ते 2 लाखापर्यंत तिथं पेमेंट जाऊ शकतं. असंही पूर्णपणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे. त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर ॲडमिशन प्रोसेस कशी होते ते पूर्ण मी सांगणार आहे. आणि त्यामध्ये जर आपल्याला कंप्लीट होऊन जर पोस्टिंग होत असते तर ती अगदी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तिथं पोस्टिंग असतात. त्यांच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधून जर कंप्लीट झालं MBBS तर त्या विद्यार्थ्यांना तिथे कुठेही अगदी भारतामध्ये जाण्याची तयारी पाहिजे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि तिथे कॅटेगरी आपण जर बघूया तर तिथे मुलींसाठी पण अगदी तिथे सीट्स असतात. पण तिथे सीट्स थोड्याशा कमी पाहायला आपल्याला मिळत असतात मुलींसाठी कम्पेअर्ड टू मुलांना. तिथे सीट्स जास्त असतात. अगदी त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि तिथं आपल्याला जर आपण प्रथम आपण जी आपली नीट एक्झाम आहे त्याच्या आधी आपले हे फेब्रुवारीमध्ये फॉर्म चालू होतीलच. ॲप्लिकेशन फॉर्म ती मार्चपर्यंत 1 महिना जवळजवळ फॉर्मची प्रोसेस असते. आणि त्यानंतर आपल्याला 4 मे ही आपली एक्झाम डेट आहे नीटची. आणि त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यानंतर आपला हा रिझल्ट येतो. त्यानंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू होते. म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस आपल्याला तिथे चालू होते. अगदी जर या विद्यार्थ्यांना मार्क खूप छान पडतील आणि त्यांना जर AFMC म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये जर आवड असेल, अगदी त्यांना मिलिटरीमध्ये किंवा नेव्हीमध्ये ह्याही गोष्टी विद्यार्थ्यांना खूप साऱ्या आवडतात आणि त्यांना जर तिथून करायची इच्छा असेल आणि मार्कही चांगले असेल तर तुम्ही नक्कीच इथे तुम्ही या कॉलेजला जाण्यासाठी तुम्ही विचार करू शकता. अगदी याच्याबद्दल सांगायचं झालं तर जसं की आपल्याला ऑल ओव्हर इंडियामधून जे एम्स आहेत, जिपमर आहेत किंवा गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये तिथे ॲडमिशन्स जेव्हा होतात तेव्हा तिथे डायरेक्ट ॲडमिशन होतं. पण आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये तिथे प्रोसेस आहे. अगदी ती प्रोसेस काउन्सिलिंग किंवा सिलेक्शन आपले झाल्यानंतर तिथे 2 दिवस आधी बोलावलं जात असतं आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर 2 प्रकारची तिथे टेस्ट होते. छोट्याशा 2 टेस्ट असतात. त्याला PAT अशी एक्झाम म्हणते. ते सायकोलॉजी एक एक्झाम असते आणि दुसरी आहे ते TOELR हे 80 मार्क्सची एक छोटीशी एक्झाम कंडक्ट केलेली जात असते. आणि त्यानंतर फर्स्ट डेला आपल्याला इंटरव्ह्यू होतो. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये अगदी म्हणजे नॉमिनल असे क्वेश्चन जनरल नॉलेज विचारले जातात. अगदी रिलेटेड आर्मी किंवा नेव्हीमधले जे आपले जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन असतात ते विचारले जाऊ शकतात. आणि इंग्लिशमधूनच ते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कारण ऑल ओव्हर इंडियामधून तिथे अगदी इंटरव्ह्यूसाठी खूप सारे स्टुडंट येत असतात. त्यामुळे तिथे इंग्लिश येणं हे कंपल्शन आहे. हेही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि पुढे सांगायचं झालं तर अगदी तिथे ॲडमिशनच्या वेळेस प्रथम आपल्याला मेडिकल टेस्ट होत असते. आणि तिथे टोटली फिट असणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच तिथे कुठल्याही त्या विद्यार्थ्याला आधी कुठलं म्हणजे काही मेडिकल इश्यू नसायला पाहिजे. पूर्णपणे तिथं अगदी मेडिकल टेस्ट होत असतात. म्हणजे टोटली फिट असणं आवश्यक आहे. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तिथे सिलेक्शन होतं आणि त्यामध्ये कोणत्याच प्रकारे तिथे फीस घेतली जात नाही. हेही लक्षात घ्या. म्हणजे तिथे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधून जर MBBS करायचं असेल तर अगदी तिथं झिरो फीस आहे हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याच प्रकारची फीस आकारली जात नाही. उलट तिथे स्टुडंटला स्कॉलरशिपच्या रूपामध्ये
फीस दिली जाते, पैसे दिले जातात. अगदी तिथे पूर्णपणे टोटली फ्री आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज MBBS कोर्स करण्यासाठी. आणि याच्यापुढे जर सांगायचं झालं तर तिथले जर सीट्स किती आहेत, तर टोटल सीट्स 150 सीट्स आहेत त्या कॉलेजला प्रत्येक वर्षाला. आणि त्यामध्ये 145 ह्या सीट्स ह्या इंडियन स्टुडंटसाठी असतात आणि 5 सीट्स असतात आउट ऑफ कंट्री, म्हणजे बाहेरच्या देशातून जे येतात त्यांच्यासाठी सुद्धा तिथे 5 सीट्स राखीव ठेवल्या जात असतात. म्हणजे आपल्या इथल्या भारतातल्या मुलांना 145 सीट्स तिथे उपलब्ध करून देत असतात दरवर्षी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये. त्याच्यामध्ये बॉईजला 115 सीट्स अवेलेबल असतात आणि गर्ल्सला 30 सीट्स अवेलेबल असतात. त्यामुळे गर्ल्सचा थोडासा कट ऑफ जास्त जातो, कारण तिथे सीट्स थोड्याशा कमी आहेत आणि बॉईजच्या सीट जास्त आहेत. आणि कट ऑफचा जर विचार केला तर बॉईजचा कट ऑफ ह्या वर्षी आपण जर 2025चा जर विचार करायचा झाला तर आपल्याला बॉईजला जर तिथे ॲडमिशन हवं असेल तर 630 मार्क असणं आवश्यक आहे आणि गर्ल्सला जर तिथे ॲडमिशन हवं असेल तर 650 मार्क आवश्यक आहेत, कारण तिथे गर्ल्सच्या सीट्स कमी असल्यामुळे तिथे कट ऑफ हाय जातो. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर फीस जर पाहायचं असेल तर तिथं 0 फीस आहे, कोणतीच फी तिथे घेतली जात नाही आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये. आणि स्टुडंटला उलट तिथे त्यांना फीस दिली जाते. तर ती कशा प्रकारे दिली जाते आणि किती देतात त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. की अगदी स्टार्टिंग ॲडमिशनच्या वेळेस तिथे 6,000 विद्यार्थ्यांना दिले जातात. अगदी छोटे मोठे एक्स्ट्रा जे खर्च असतात विद्यार्थ्यांचे त्याच्यासाठी त्यांना तिथे 6,000 रुपये पर इयर दिले जातात. स्टार्टिंगला 6,000 दिले जातात आणि पर इयर तिथे 12,000 रुपये अशी स्कॉलरशिप म्हणून तिथे त्यांना विद्यार्थ्याला दिली जाते. एव्हरी इयर 12,000 रुपये. आणि प्लस त्याच्याबरोबरच हेअर कटिंगसाठी सुद्धा तिथे 140 रुपये पर मंथ असं दिलं जात असतं. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी बुक्ससाठी सुद्धा 4,000 रुपये प्रत्येक वर्षाला तिने दिलेले जात असतात त्या कॉलेजला. आणि कपडे वॉश करण्यासाठी सुद्धा 560 रुपये पर मंथसाठी तिथे दिले जात असतात. तर हे झालं प्रत्येक गोष्टीबद्दल. अगदी त्यांना स्टार्टिंगला 6,000 देतात, प्रत्येक वर्षाला 12,000 रुपये देतात. हेअर कटिंगसाठी सुद्धा 140, बुक्ससाठी 4,000 रुपये दिले जातात आणि कपडे वॉशिंग करण्यासाठी सुद्धा 560 रुपये पर मंथला दिले जातात. फक्त तिथे मेससाठी थोडंफार असतो खर्च, पण तो अगदी मिनिमम असतो. अगदी फक्तच तेवढ्या विद्यार्थ्याला ते द्यावं लागतं. आणि हॉस्टेल तर पूर्णपणे फ्री आहे आणि पण तिथे हॉस्टेल हे कंपल्सरी आहे, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. आणि बॉन्डचा जर विचार करायचा झाला तर बॉन्ड फी जर एकदा का तिथे आपल्याला कॉलेजला जर जॉईन केलं, ॲडमिशन झालं आणि आपण कॉलेजला जॉईन केलं तर तिथे कॉलेज आपण सोडू शकत नाही. मध्येच असं कुठे आपण सोडू शकत नाही. आणि जर काही विद्यार्थ्यांना मध्ये जर सोडायचं जर काही वेळ आली तर तिथे बॉन्ड असतो, बॉन्ड फी असते. ती फीस आहे 65 लाख रुपये. हे फाईन म्हणून तिथे त्यांनी स्वीकारतात. त्यामुळे तिथे तुम्ही अगदी ॲडमिशन तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही अगदी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे कुठेच फाईन लागणार नाही. आणि जर पुढे पण ह्याच्यामध्ये आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये जर पासआउट तुम्ही जर झाला तर लगेच 100% जॉब मिळतो. कारण आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अगदी खूप साऱ्या ॲपॉर्च्युनिटी आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये जाण्यासाठी. आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये अगदी तिथे जाऊन तुम्ही मेडिकल ऑफिसर बनवू शकता आणि तिथे 100% जॉब मिळत असतो. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं तिकडे पण जाण्याचा कल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी लास्ट 2-3 वर्षापासून तुम्ही पाहिला तर आपल्याला लक्षात येईल. आणि जर याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये पण जर दुसरे कोर्सेस पण जर विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल तर पण जर आणखी नॉलेजसाठी जर तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर अगदी त्याच्यामध्ये नर्सिंग पण किंवा पॅरामेडिकल जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला माहिती सांगू इच्छिते. ज्या विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्यामधून आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधून पण पॅरामेडिकल किंवा नर्सिंग करणारे विद्यार्थी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला व्हिडिओमध्ये तुम्ही एक मेसेज तुम्ही अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यात तुम्ही अगदी क्वेश्चन्स विचारू शकता व्हॉट्सअप थ्रू आणि अगदी अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे किंवा खरोखरच त्यांना अगदी याच्यात आवड आहे आर्मीमध्ये किंवा नेव्ही एअरफोर्समध्ये, त्या विद्यार्थ्यांनी नक्की करावं. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या सुविधा आहेत, अगदी चांगलं ॲपॉर्च्युनिटी आहेत जॉबसाठी आणि कुठल्याच प्रकारे तिथे फीस घेतली जात नाही. अगदी 0 फीस म्हणून हे कॉलेज ओळखलं जातं आणि खूप फेमस आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी एवढं सांगू इच्छिते की त्यातून तुम्हाला जर ॲडमिशन मिळत असेल
पण तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तरच तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या, नाही तर तिथे बॉन्ड फीस पण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या मी अगदी गोष्टी डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करायचा, त्यांना ह्याची नक्कीच माहिती पूर्णपणे मिळेल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.